इचलकरंजी शहरात क्रिकेटच्या पैजेतील 70,000 रुपयांच्या वादातून घरात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात एका महिलेला कोयत्याचा वार लागून ती जखमी झाली असून शिवाजीनगर पोलिसांनी सूरज उर्फ चिल्या मारुती माने, निलेश मारुती माने आणि सौरभ दाडमोडे या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। इचलकरंजी शहरातील मुस्तफा सिकंदर शेख वय 27 राहणार जयभीमनगर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। त्यानुसार सूरज उर्फ चिल्या मारुती माने, निलेश मारुती माने, विशाल गणपती माने आणि सौरभ दाडमोडे सर्व राहणार जवाहरनगर इचलकरंजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही घटना मंगळवार रोजी सायंकाळच्या सुमारास जयभीमनगर येथील शेख यांच्या घराजवळ घडली। फिर्यादीकडून क्रिकेटच्या पैजेत हरलेले 70,000 रुपये मागण्यासाठी आरोपी धारदार कोयते घेऊन त्यांच्या घरात घुसले। यावेळी आरोपींनी दमदाटी करत वाद घातला। त्यानंतर सूरज उर्फ चिल्या माने याने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान हा हल्ला थांबविण्यासाठी फरजाना चांद गडकर वय 42 यामध्ये पडल्या। त्यावेळी त्यांच्या डाव्या हातावर कोयत्याचा वार लागल्याने त्या जखमी झाल्या। जखमी महिलेवर उपचार सुरू असून घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 118(1), 351(2), 352(3)(5) तसेच आर्म्स ऍक्ट कलम 5 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तांबे करत असून 4 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली।